नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का कोकणात हिंदू नववर्षाची खरी सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते आणि मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले। तर मंडळी, कोकणातील परंपरेनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासूनच होते। चैत्र महिन्यातील पहिला दिवस चैत्र पाडवा म्हणजेच आपण ज्याला गुढीपाडवा म्हणून ओळखतो, याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि तिचा समारोप रामनवमीच्या दिवशी केला जातो। या दिवसाचे विशेष महत्त्व असे की या नवरात्रीत कुलस्वामिनीला विशेष प्राधान्य दिले जाते। तसेच वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात। पहिली चैत्र नवरात्री, जी नववर्षाची सुरुवात मानली जाते। दुसरी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री, जी साधना आणि अध्यात्मासाठी महत्त्वाची असते। आणि तिसरी म्हणजे अश्विन नवरात्री, जी आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो। पण या तिन्ही नवरात्रींपैकी चैत्र नवरात्रीला एक वेगळंच महत्त्व आहे, कारण या नवरात्रीत कुलस्वामिनीची पूजा, मनोभावे भक्ती आणि तिची ओटी भरणे याला विशेष महत्त्व दिलं जातं। शक्य असेल तितकी कुलस्वामिनीची सेवा केली जाते। मी सुद्धा रूढी परंपरेनुसार आमची कुलस्वामिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पावशी येथील सातेरी देवी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी ओटी भरली। चैत्र नवरात्रीतील 9ही दिवस कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी शुभ मानले जातात, परंतु चैत्र महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा हा सर्वात श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट दिवस मानला जातो। म्हणूनच मी आमच्या कुलस्वामिनीची ओटी गुढीपाडव्याच्याच दिवशी भरली। जर तुमची कुलस्वामिनीची ओटी भरणं राहिलं असेल तर तुम्ही ती रामनवमीपर्यंत निसंकोचपणे भरू शकता, कारण शेवटी ती आपली कुलस्वामिनी देवी आहे। कुलस्वामिनी म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाची आई, आपली माता, जी आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला सदैव जपत असते। म्हणून वर्षातून एकदा तरी आवर्जून कुलस्वामिनीची ओटी भरली गेलीच पाहिजे, कारण ते आपल्याला लाभलेलं एक मोठं सौभाग्यच असतं। आपण आणि आपले कुलसंबंधी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ती सदैव आपलं संरक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या मनातही तिच्याविषयी तितकाच विश्वास आणि भक्तिभाव असतो आणि तो असायलाही हवा। कोकणात या नवरात्रीत काही ठिकाणी घटस्थापना करून देवीची पूजा केली जाते, तर अनेक जण कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जातात। आमच्या कुलस्वामिनी सातेरी आईची सुद्धा एक सुंदर आणि सत्य घटनेवर आधारित अशी खास आख्यायिका आहे। त्या कथेवर मी तुम्हा सर्वांसाठी एक विशेष व्हिडिओ नक्की बनवेन। तत्पूर्वी आपण चैत्र नवरात्रीची माहिती जाणून घेऊ। या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या नवरात्रीचा शेवट रामनवमीला होतो। हा दिवस भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच चैत्र नवरात्री ही फक्त एक सण नाही, तर ती श्रद्धा, परंपरा आणि आपल्या कुळाशी जोडलेलं एक अतूट नातं आहे। तुमची कुलस्वामिनी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर धार्मिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय कुलस्वामिनी माता, जय सातेरी देवी।